तर बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याच्या अटीवर राजीनामा देण्याची तयारी असल्याचं उत्तम जानकरांनी म्हटलंय। देशात एक पोटनिवडणूक बॅलेट पेपरवर घ्यायला काय अडचण असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। तर खोटारडेपणा करण्यासाठी उद्योग सुरू असल्याचं बावनकुळेंनी म्हटलं। ईव्हीएमवर निवडून आलेल्या महाविकास आघाडीतील सर्वांनीच राजीनामा द्यावा असंही बावनकुळे म्हणाले। माझ्या शक्तीपेक्षा माझ्या आमदारकीपेक्षा हा मार्कडवाडीचा लढा महत्त्वाचा आहे। माझी आमदारकी या लोकशाही पुढे फार मोठी गोष्ट आहे असं नाही, आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला सांगितलं। काही लोक माझ्या विरोधातली डिबेटमध्ये आले होते, त्यांनाही सांगितलं की एका पोटनिवडणुकीची ट्रायल करून बघा। अरे हे काय मीडियामध्ये सांगण्यासाठी साहेब नाही, मी खरोखरचा राजीनामा देतोय, कारण ह्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ही लोकांना मान्यच नाही। महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून त्यांनी राजीनामे दिले पाहिजे ना। तुम्ही खोटारडेपणा करण्याकरता त्या ठिकाणी अशा प्रकारचे उद्योग सुरू केले, मग महाविकास आघाडीचे जे लोक ईव्हीएम वर निवडून आले, ईव्हीएम वर जे लोक निवडून आले त्या सर्वांनी राजीनामे दिले पाहिजे। मोदींच्या निवडणुकीत तर आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला मोठे अपयश आलाय। आम्ही तेव्हा ईव्हीएम वर दोष दिला नाही, आम्ही तेव्हा आमचा चुका दुरुस्त केल्या। आमच्या निवडणूक जे काही पराभव झाला त्यातनं आम्ही काही शिकलो आणि त्यातनं आम्ही पुढे गेलो। पवार साहेबांनी या पराभवातून शिकलं पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे।